सोलापुरात पद्मशाली समाजातील सुशिक्षित व बुद्धिजीवी वर्गाला समाजकार्यात सक्रिय करून युवकांना मार्गदर्शन व संघटित करण्याचे काम गेल्या 17 वर्षांपासून पद्मसेना करत आहे। या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच मोठ्या थाटात संपन्न झाली। यामध्ये विविध पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली। अध्यक्ष ॲडव्होकेट मनोज पामुल, सचिव प्राध्यापक रोहन कुर्री, कार्याध्यक्ष CA चंद्रकांत इंजामुरी, प्रेसिडेंट उद्योजक राजय्या गज्जम, खजिनदार व्यंकटेश रच्चा, उपाध्यक्ष डॉक्टर अंबादास बंडी, प्राध्यापक बालाजी यन्नम, उद्योजक श्रीनिवास आडम, सागर मामड्याल, सहसचिव इंजिनियर प्रकाश पागुल, सहखजिनदार रोहित कोंकत्ती, प्रसिद्धी प्रमुख गोविंद राजधारा, सदानंद दासरी, कार्यकारी सदस्य मधुकर मडूर, राज कुंगारी, ॲडव्होकेट तुषार पामुल, ॲडव्होकेट राजेंद्र अल्ली, अमर राजुल, वासुदेव कॅरमकोंडा, शुभम एक्कलदेवी, दामोदर बिल्ला, प्राध्यापक नागेश अन्नलदास, सुनीता नीलम, आनंद तुम्मा पंतुलू, पुरुषोत्तम पोरंडला आदींची निवड करण्यात आली। यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। बैठकीस पद्मसेना संस्थापक प्राध्यापक व्यंकटेश पडाल, माजी पोलीस निरीक्षक बाबूराव गंधमाल, माजी अध्यक्ष प्रवीण कारंपुरी, कोर कमिटी सदस्य विनोद केंजरला, अनिल जक्कन, बालाजी कुंटला, लक्ष्मण डोंतुल, राजेश मामड्याल, हरिदास बोडू, वासू लक्षिट्टी, रामकृष्ण यन्नम, श्रीनिवास दासरी, श्रीकांत कोंडा यांची प्रमुख उपस्थिती होती।